नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खरंच खूप पाहण्यासारखा आहे। कोर्टामध्ये अर्जुन आणि दामिनी यांच्यामध्ये जी लढत होणार आहे ती खूपच जबरदस्त अशी असणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा भाग नक्की पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अगदी शेवटच्या क्षणी अर्जुनने दामिनीची बाजी कशी पलटवून लावलेली आहे आणि स्वतः ही बाजी जिंकलेली आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण दामिनीची चाल काय होती हे अर्जुनने बरोबर ओळखलेलं होतं आणि त्यात अर्जुनने पुन्हा एकदा साक्षीला जेलमध्ये पाठवलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर आता कोर्टामध्ये अर्जुन दामिनी तिथे असतात आणि दामिनी कोर्टाच्या समोर हे बोलत असते की साक्षी शिकरे ह्या खोटं बोललेल्या आहेत आणि त्या फक्त आणि फक्त हे त्यांच्या वकिलांच्या सांगण्यावरून बोललेल्या आहेत। त्यामुळे त्या एक सुजाण नागरिक आहेत, तर त्यांना कोर्टाने जामीन द्यावा, कारण त्यांना आता 3 महिन्याची जेलमध्ये शिक्षा झालेली आहे। तर माझं असं म्हणणं आहे की त्यांनी त्यांचा गुन्हा मान्य केलेला आहे, तर त्यांना या सगळ्यातून मुक्त करण्यात यावं। तेव्हा मात्र मधुभाऊ, सायली सर्वजण पाहत असतात, धक्का बसलेला असतो। अर्जुन शांतपणे उभा असतो, असं वाटत असतं की अर्जुनला हे सगळं मान्य आहे। जज साहेब सगळेजण तिथं पाहत असतात आणि अचानक अर्जुनच्या तोंडातून आवाज येतो, तो म्हणजे मिस साक्षी शिकरे, मला एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे आणि ते म्हणजे तुम्ही त्या रात्री कुठे होता? मान्य आहे मला, अथर्व विचारे तुमचा होता म्हणून तुम्ही तिकडे गेला, ती शिवानी होती तिला आणलं होतं, पण आता राहिला प्रश्न, त्या रिसॉर्टमधून तुम्ही 2 तासांसाठी बाहेर गेला होता आणि ते 2 तास जे होते ते म्हणजेच विलासचा मर्डर झालेले। तर आता मला त्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे, त्या 2 तासांमध्ये तुम्ही कुठं गेलेला होता आणि नक्की काय झालेलं होतं? या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडून हवं आहे। त्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही। 2 तास कुठं होता? म्हणजे ज्या गोष्टीसाठी साक्षीनं एवढे खोटे पुरावे सादर केलेले होते, पुन्हा एकदा साक्षीची तीच गोष्ट काढून अर्जुनने कोर्टामध्ये धमाका केलेला असतो आणि जो महिपत शिकरे उड्या मारत होता की काहीही झालं तरीही माझी पोरगी आज सुटणार आहे, त्या साक्षीची त्याचबरोबर दामिनीची अर्जुनच्या एका प्रश्नाने वाट लागलेली आहे आणि त्यांची बोलती बंद झालेली आहे। तर प्रेक्षकांनो, आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया। त्यासाठी आधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा। खरंच खूपच जबरदस्त असा आजचा भाग आहे। इकडे महिपतने सकाळी दामिनीला कॉल केलेला असतो, दामिनी तिच्या कामामध्ये बिझी असते आणि महिपत तिला बोलत असतो। महिपत दामिनीला म्हणत असतो की माफ करा मॅडम, मी तुम्हाला सकाळ कॉल केलाय, तुम्हाला सवय नसेल सकाळी दारुड्या माणसाशी बोलायची, पण माझं डोकं चालत नव्हतं म्हणून मी तुम्हाला कॉल केलेला आहे, असं म्हणत महिपत बोलायला सुरुवात करतो। दामिनी म्हणत असते पटापट बोला, काय करायचंय ते। महिपत सांगत असतो की आपल्याला ना काही गोष्टी अशा पद्धतीनं क्लिअर केल्या पाहिजेत, त्या म्हणजे साक्षी त्यावेळेस कुठं होती। महिपतने अगदी बरोबर ओळखलेलं असतं, साक्षी कुठं होती ह्या गोष्टीचं उत्तर आपल्याला द्यावं लागणार आहे आणि त्या गोष्टीचं उत्तर काय द्यायचं आहे हा प्रश्न पडलेला असतो आणि म्हणूनच त्याने फोन केलेला असतो। त्याच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आलेली असते आणि ती भन्नाट आयडिया तो इकडे दामिनीला सांगत असतो। आपण ना साक्षीचा एक खोटा बॉयफ्रेंड तिथं उभा करूया आणि साक्षीचा जो बॉयफ्रेंड होता त्याच्यासाठी साक्षी तिकडे गेलेली आहे आणि त्याचा खून झाला अचानक। आपल्याकडे बॉड्या भरपूर आहेत, बॉड्याची काळजी करू नका, आपण कितीही बॉड्या तिथं उभा करू शकतो। आणि त्याचबरोबर असं तो बोलत असतो आणि त्याचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही आपल्याला हे सगळं मॅनेज करावं लागेल। तेव्हा इकडे दामिनी बोलत असते की तुम्ही शांत व्हा, या सगळ्या गोष्टी करायची अजिबात गरज नाही आणि या सगळ्या गोष्टी आता काही झालं तरी करायच्या नाही। तुम्ही फक्त या गोष्टीची विचार करा, काहीही झालं तरीही तुमची मुलगी तुमच्याबरोबर उद्या असणार आहे, त्या गोष्टीची तयारी करा। इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली आता बोलत असतात। सायली विचार करत असते नक्की काय झालेलं होतं। अर्जुन अजून घरी आलेला नसतो म्हणून त्याला कॉल लावायला तिनं घेतलेला असतो। ते अर्जुनला कॉल करत असते आणि त्या क्षणी अर्जुन तिथे येतो। सायली म्हणते किती वेळ हो, मी कधीपासूनची वाट पाहते, मला कळतच नव्हतं नक्की काय झालं असेल, मी कधीपासूनची तुमची वाट पाहते, असं सायली सांगत असते। तेव्हा अर्जुन म्हणत असतो की ते कॉल रेकॉर्ड आहेत ना ते आपल्याला नाहीत मिळणार। त्यानंतर इकडे अर्जुन म्हणत असतो की आपल्याला जे हवं होतं ते मिळालेलं आहे। तेव्हा सायली म्हणते म्हणजे? तेव्हा इकडे अर्जुन सांगू लागतो की ते तिकीट होते ते साक्षीनं काढलेले होते। तेव्हा सायली म्हणते म्हणजे बरोबर आहे, एवढी मोठी बातमी मिळाली आणि आपण फक्त काय तो 4 मनुके घातलेला शिरा एवढंच खाणार आहोत, चला मी तुम्हाला सगळ्यांना पार्टी देते आणि आज आपण पिक्चरला जाऊया, असं म्हणत प्रियाने पिक्चरला नेलेलं होतं। ही गोष्ट सायलीच्या लक्षात आलेली असते आणि सायली अर्जुनला ती गोष्ट सांगू लागते। अर्जुनला म्हणत असते की हे सगळं असं झालेलं होतं आणि ऐन वेळी टॉकीजमध्ये गेल्यानंतर प्रियाने तिथे धमाका केला, तिथं सांगायला सुरुवात केली की तिच्या पोटात दुखत आहे आणि असं म्हणत ती तिथून बाहेर पडली।
त्याचबरोबर इकडे ती सांगत असते की काही झालं तरी प्रियाने ही सगळी नाटकं केलेली होती, आधीपासून प्रिया या कटामध्ये सामील होती, ही गोष्ट सायलीने आता अर्जुनच्या समोर आणलेली असते. सायली म्हणत असते म्हणजे किती पोचलेली आहे ती, हा सगळा तिचा प्लॅन होता, तिला हे सगळं तिच्या प्लॅनप्रमाणे करायचं होतं, असं सायली अर्जुनला सांगत असते. अर्जुन म्हणत असतो की हो, अगदी तुम्ही म्हणताय तसंच घडलेलं आहे, कारण काहीही झालं तरी प्रियाने ही सगळी नाटकं केलेली होती आणि या सगळ्यामध्ये प्रिया आधीपासून इकडे साथ देत होती. तेवढ्यातच इकडे सायलीने तिला आलेलं जे पाकिट असतं ते पाकिट इकडे अर्जुनला दाखवलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की रविराज सरांनी आपल्याला हा समन्स पाठवलेला आहे, हे सगळं माझ्यामुळे झाले. तेवढ्यातच विमल येते आणि विमल सांगू लागते की हे तुमच्यासाठी आलेलं आहे अर्जुन दादा. हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो की बरोबर आहे, मला माहिती होतं. अर्जुन हादरतो आणि दामिनीने उद्या कोर्टाची नोटीस पाठवलेली असते, म्हणजे उद्या कोर्टात हजर राहायचं असतं, हे फायनल झालेलं असतं. आणि त्याचबरोबर अर्जुन इकडे म्हणत असतो आणि अर्जुन पूर्ण तयारी करत असतो. आणि त्याचबरोबर अर्जुन म्हणतो की काहीही झालं तरीही उद्या आपल्याला कोर्टामध्ये हजर राहावं लागणार आहे. सायलीला तो सांगू लागतो. सायलीला तो म्हणत असतो की बघितलं ना, हे सगळं अशा पद्धतीनं झालंय. सायली म्हणते की माफ करा, हे सगळं माझ्यामुळे झालंय, मी जर त्या प्रियाच्या रूममध्ये गेली नसती तर एवढं सगळं घडलंच नसतं, असं सायली बोलत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन आणि चैतन्य बोलत असतात. त्या दोघांचीही पूर्ण तयारी झालेली असते, आता कोर्टामध्ये हजर राहायचं असतं. सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन येत असते आणि चैतन्य म्हणत असतो की मला असं का वाटतंय की ती जी आहे दामिनी, ती या निष्कर्षापर्यंतही पोहोचू शकते की खून सायलीने नाही केला, मधुभाऊनी केलेला आहे. आतापर्यंत आपण जे काही सगळं केलेलं आहे त्या सगळ्यावर पाणी पडू शकतं, असं चैतन्य अर्जुनला सांगत असतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता सगळ्यांच्या समोर आता तिथे एक गोष्ट येणार असते आणि ती म्हणजे ज्याचा विचार स्वप्नातही झाला नव्हता, ती गोष्ट सगळ्यांच्या समोर येणार असते आणि सगळ्यांच्या समोर वाट लागणार असते. परंतु इकडे सायलीला धक्का बसतो, कारण अचानक येऊन हे सगळं बोललेलं असतो तो म्हणजे चैतन्य. आणि चैतन्याने येऊन अचानक हे सगळं सांगितल्यामुळं सायलीच्या हातातून कप पडतो आणि सायली मात्र हादरलेली असते. तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणतो की शांत व्हा, असं काही नाही होणार आहे सायली. आणि चैतन्याला तो म्हणत असतो तू काही काय बोलतोस रे चैतन्य, असं काही नाही होणार आहे, तुला माहिती आहे ना, असं म्हणत अर्जुन चैतन्याला शांत करू लागतो. आणि चैतन्याला म्हणत असतो की अरे असं नाही होऊ शकत. सायली म्हणत असते की अर्जुन सर, उद्या कोर्टात खरंच असं होणार आहे का, असं सायली अर्जुनला विचारत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना, तुम्ही शांत व्हा बरं आधी, सांगा मला. तेवढ्यात चैतन्याने धावत जाऊन पाणी आणलेलं असतं आणि ते पाणी तो इकडे सायलीला देत असतो आणि सायली ते पाणी घेते. आणि तेव्हा मात्र इकडे सायलीला प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय आहे, हे खरंच जर असं झालं तर, मधुभाऊंना पुन्हा जेलमध्ये जावं लागलं तर. तेव्हा अर्जुन तिची समजूत घालू लागतो, हे बघा सायली, असं काहीही होणार नाही, कारण तुम्ही लक्षात ठेवा ह्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाहीत, अशा पद्धतीनं काहीही होणार नाही, असं इकडे अर्जुन सायलीला समजावत असतो. परंतु सायलीच्या डोक्यात मात्र विचारांचं चक्र चालू असतं, सायलीला टेन्शन आलेलं असतं. सायली म्हणत असते की काहीही झालं तरीही अर्जुन म्हणत असतो की तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना, मग काळजी करायची अजिबात गरज नाही. तेव्हा सायली म्हणते की हो, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, असं इकडे अर्जुन सांगत असतो. आणि त्यासोबतच सायली रडत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की चला मी काय सांगतोय ते ऐका बरं आधी, असं म्हणत अर्जुन सायलीला शांत करू लागतो आणि सायलीला म्हणत असतो की चला. आणि मग सायलीला देवाच्या पुढे जातो आणि म्हणतो की चला इथे हात जोडा आणि असं सांगत असतो तुमचा देवावरती विश्वास आहे ना. सायली सांगते की हो, आणि माझा देवापेक्षा जास्त तुमच्यावरती विश्वास आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की मग बिनधास्त राहा तुम्ही, असं काहीच होणार नाही की ज्यामुळं मधुभाऊ याच्यामध्ये अडकतील, माझ्यावर विश्वास आहे ना, मग झालं. आणि मग अर्जुन आणि सायली बाप्पाच्या समोर हात जोडून उभे असतात, कारण या अर्जुनला टेन्शन फक्त एकाच गोष्टीचं असतं की जी ॲडव्होकेट दामिनी आहे ती पुरावे मॅनिप्युलेट करत असते, पुराव्यांची छेडछाड करत असते आणि त्यामुळं अर्जुनला थोडंसं टेन्शन येत असतं. पण काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे अर्जुनचा त्याच्या स्वतःवरती पूर्ण विश्वास असतो, कारण तो सत्याच्या बाजूने लढत असतो. अर्जुनचं म्हणणंच असं असतं की काहीही झालं तरीही मी सत्याच्या बाजूने लढत आहे, त्यामुळं काळजी करायची गरज नाही, असं अर्जुन स्वतःला समजवत असतो, कारण त्याची बाजू सत्याची असते आणि तो सत्याच्या बाजूने लढत असल्यामुळं विजय हा सत्याचाच होणार आहे हे त्यालाही माहिती असतं. फक्त थोडासा वेळ लागणार आहे,
पण विजय तर सत्याचाच होणार आहे असं अर्जुन सायलीला सांगत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली बाप्पाच्या समोर उभे असतात आणि सायली बाप्पाला हात जोडत असते आणि तेवढ्यातच तिघही देवाला हात जोडून उभे असतात, कारण आज त्यांच्यासाठी हा जो प्रसंग असतो तो खूप मोठा असतो. ज्या गोष्टी घडणार असतात त्या खूपच मोठ्या असतात. काहीही झालं तरीही अर्जुन आणि सायलीची आज लढाई असते आणि ती लढाई जिंकणं खूप गरजेचं असतं, कारण याच्यामध्ये मधुभाऊंचा प्रश्न निर्माण झालेला असतो. आणि आता अर्जुन आणि सायली कशा पद्धतीने कोर्टामध्ये आता सामोरे जाणार आहात हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तेवढ्यातच मधुभाऊ तिथे येतात आणि मधुभाऊ म्हणू लागतात की जावई बापू, मला उशीर तर नाही ना झालेला, असं ते बोलत असतात. तेव्हा अर्जुन आणि सायली म्हणतात की नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो चला चला लवकर जाऊया, कारण आज आपल्याला कोर्टात लेट पोहोचणंही महागात पडणार आहे, तेही आपल्याला होऊ द्यायचं नाही. असं म्हणत अर्जुन घाईतच निघायला सुरुवात करतो आणि मग सायली तिथं जो ग्लास पडलेला असतो तो आवरावर करत असते. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो की ते विमलला सांगा, चला बरं तुम्ही पहिलं, असं म्हणत अर्जुन हा आता सायलीला घेऊन कोर्टामध्ये निघत असतो. तेवढ्यातच सायली मधुभाऊंना घट्ट मिठी मारते आणि मधुभाऊंशी बोलू लागते. तेव्हा सायली जेव्हा मधुभाऊंच्या जवळ गेलेली असते तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हे बघ साऊबाळा, मला अजिबात भीती वाटत नाही, कारण माझा जावई बापूंवरती पूर्ण विश्वास आहे. तू आणि जावई बापू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात, त्यामुळे मला कोणत्याही गोष्टीची काळजी करायची अजिबात गरज नाही, असं मधुभाऊ स्पष्टपणे इकडे सायलीला सांगत आहेत. आणि सायलीचं टेन्शन कमी झालेलं असतं. आता अर्जुन सायली सगळेजण कोर्टात जायला निघालेले आहेत. अर्जुन आणि दामिनी देशमुख आता एकमेकांच्या समोर आलेले आहेत. पत्रकार आणि सर्वांचंच त्यांच्याकडे लक्ष आहे. दामिनी देशमुख अर्जुनला हात मिळवणी करते आणि अर्जुन देखील तिच्याशी हात मिळवणी करतो. दोघंही एकमेकाकडे अगदी कॉन्फिडन्सने पाहत असतात. दामिनी देशमुख मात्र अर्जुनचं खच्चीकरण करण्यासाठी म्हणते की तयारी चांगली झाली आहे ना, आता मी तुझ्या समोर आलेले आहे आणि मी जेव्हा केस हातात घेते तेव्हा तुला माहिती आहे मी फक्त जिंकण्यासाठी केस हातात घेत असते. त्यामुळं तुझा कॉन्फिडन्स जर जरासा लूज झाला असेल तर त्यामध्ये मला काहीच वाटणार नाही. अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. अर्जुन तिला आत्ता काहीच बोलत नसतो. अर्जुन म्हणतो जे काय असेल ते कोर्टामध्ये बघूया. अर्जुनला असं बोलल्यानंतर महिपतला मात्र खूपच आनंद होतो, कारण अर्जुनचा कॉन्फिडन्स खच्चीकरण तिने केलेलं आहे हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. दामिनी देशमुख त्याला सांगते की आजपर्यंत मी एकही केस हरलेला नाहीये, त्यामुळं ही केस हरण्याचा प्रश्नच येत नाही. तुला जरा तयारी चांगली करावी लागणार आहे आणि तुझ्याकडे जे बिनबुडाचे पुरावे आहेत ते कोर्टामध्ये सादर करून काहीच उपयोग होणार नाही. त्याने तूच तोंडावर पडशील, असं मुद्दाम ती त्याला बोलत आहे. अर्जुन मात्र तिला काहीच न बोलता शांतपणे उभारलेला आहे आणि तो फक्त एकच गोष्ट बोलतो की जे असेल ते कोर्टात बघूया. आता दामिनी देशमुख चाललेली असते, पण आता अर्जुन देखील थोडासा चिडतो आणि दामिनी देशमुखला हाक मारून म्हणतो, दामिनी देशमुख मॅडम. ती आता त्याच्याकडे पाहत असते. कोर्टामध्ये ना तुम्ही जिंकणार आहे ना मी जिंकणार आहे. कोर्टामध्ये फक्त एकच गोष्ट जिंकणार आहे आणि ते म्हणजे सत्य, सत्य आणि सत्य. अर्जुनने देखील दामिनी देशमुख हिला चांगलाच धक्का दिलेला आहे. त्याने तिला दाखवून दिले की तुमची बाजू ही असत्याची आहे, माझी बाजू सत्याची आहे. त्यामुळं कोर्टात जर कोण जिंकत असेल तर फक्त सत्य जिंकू शकतं. या गोष्टीमुळे दामिनी देशमुख सुद्धा जराशी हादरलेली आहे, कारण तिला माहिती आहे की तिची बाजू ही असत्याची आहे. आता कोर्ट भरलेला आहे. जज साहेब आलेले आहेत आणि जज साहेब आल्यानंतर सर्वजण उभारून त्यांना अभिवादन करतात. जज साहेबांनी सर्वांना बसण्यास सांगितलेलं आहे. कटघऱ्यामध्ये म्हणजेच पिंजऱ्यामध्ये साक्षी उभी आहे. आता साक्षीला प्रश्न विचारले जाणार आहेत. जज साहेबांनी सर्वांना खाली बसण्यास सांगितलेलं आहे. दामिनी देशमुख आणि अर्जुन सुभेदार दोघेही वेगवेगळ्या बाजूनं बसलेले आहेत. दामिनी देशमुखच्या पाठीमागच महिपत, प्रिया आणि रविराज देखील बसलेले आहेत. आता ओपनिंग स्टेटमेंट करण्यासाठी जज साहेबांनी सांगितलेलं आहे. दामिनी देशमुख उभारते आणि म्हणते, जज साहेब, आजचं माझं ओपनिंग स्टेटमेंट असं आहे की माझी अशील म्हणजेच साक्षी शिकरे ही आहे. अगोदर तिचं वकीलपत्र पवार यांच्याकडे होतं, पण आता ते वकीलपत्र मी घेतलेलं आहे. मी म्हणजे दामिनी देशमुख यांनी घेतलेलं आहे. त्याबद्दलचे पत्र देखील ते जज साहेबांना देऊन टाकते. जज साहेब ते पत्र पाहतात आणि पुढची कारवाई करण्यास सांगतात. आता साक्षी शांतपणे कोर्टात पिंजऱ्यामध्ये उभी असते. आज नक्की काय होणार आहे या गोष्टीमुळे ती पुरती घाबरून गेलेली असते. पण दामिनी देशमुख हे आपल्या बाजूने लढेल असं तिला वाटत असतं.
पत्र दिल्यानंतर जज साहेब दामिनी देशमुख यांना म्हणतात की आजचं ओपनिंग स्टेटमेंट करा. आणि आता दामिनी देशमुख ही साक्षीच्या समोर उभारलेली आहे. ती साक्षीला विचारते, साक्षी शिकरे, आता मी जे काय बोलणार आहे त्याचं खरं खरं आणि योग्य असं उत्तर मला मिळणं अपेक्षित आहे. आणि साक्षी तिच्याकडे पाहते. साक्षीला ती विचारते की आजपर्यंत तुम्ही कोर्टामध्ये दोनदा खोटं बोललेलं आहात आणि याबद्दल कोर्टाने तुम्हाला शिक्षा देखील दिलेली आहे. पण आज जज साहेब मला एक वेगळी बाजू कोर्टामध्ये मांडायची आहे. दामिनी देशमुख या खोटं बोलल्या, पण त्या का खोटं बोलल्या हे मात्र आपण आजपर्यंत पाहिलेलं नाहीये. मला वाटतंय आपण त्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अर्जुन सगळं शांतपणे ऐकत आहे. नक्की यांना काय बोलायचंय ते त्याला अजूनही कळलेलं नाही. दामिनी देशमुख म्हणतायत की आज मी माझ्या अशिलाला काही असे प्रश्न विचारणार आहे, त्यातून कोर्टाच्या लक्षात येईल की दामिनी देशमुख या निर्दोष आहेत. त्यांच्यावर खोटेपणामुळे लावलेला जो आरोप आहे आणि त्यामुळे त्यांना जी जेल झालेली आहे, त्यातून त्यांची निर्दोष मुक्तता होईल असंच मला वाटतंय आणि हेच मी आज कोर्टामध्ये सिद्ध करणार आहे. अर्जुनला अजूनही नक्की दामिनी देशमुखचा पावित्र्य काय आहे ते समजलेलं नाही. आता जज साहेबांनी अर्जुन यांना ओपनिंग स्टेटमेंट करायला सांगितलेलं आहे. आता अर्जुन उभा राहिलेला आहे आणि तो कोर्टाला सांगत आहे की मिस साक्षी शिकरे यांनी जे काही केलेलं आहे ते जाणीवपूर्वक केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांची शिक्षा कमी अजिबात व्हायला नाही पाहिजे. त्यांनी कोर्टाची दिशाभूल केलेली आहे. या केसला नको तिकडं भरकटवलेलं आहे आणि त्यामुळं मी जे काही केलेलं होतं, म्हणजे या अगोदर मी जे काही सिद्ध केलं होतं ते योग्यच होतं. त्याचबरोबर मी शिकरे यांची शिक्षा थोडीही कमी झाली नाही पाहिजे असं मला वाटतंय. कारण त्यांनी कोर्टाचा वेळ तर वाया घालवलेलाच आहे, त्याबरोबर त्या खोटारड्या आहेत असं देखील कोर्टामध्ये सिद्ध केलेलं आहे. त्यामुळं त्यांची कसलीच शिक्षा कमी करू नये असं ओपनिंग स्टेटमेंट आता अर्जुनने मांडलेलं आहे. जज साहेबांनी दामिनी देशमुख आणि अर्जुन सुभेदार या दोन्ही वकिलांची बाजू समजून घेतलेली आहे आणि आता दामिनी उभारलेली आहे आणि ती तिची बाजू कशी योग्य आहे ते कोर्टांना पटवून देते आहे. ते आता साक्षीच्या समोर आलेले आहे. ती साक्षीला म्हणते की मी साक्षी, आज आता तुम्ही कोर्टामध्ये जे काय सांगाल ते योग्य आणि खरं सांगायचं आहे. कारण या अगोदर तुम्ही कोर्टामध्ये जे काय बोललाय त्या गोष्टीमुळं तुमचं बोलणं हे खोटं असतं असं कोर्टामध्ये सिद्ध झालेलं आहे. असं असलं तरी आज मात्र तुम्ही खरं बोलणार आहे ही गोष्ट मी या कोर्टाला नमूद करू इच्छिते. आता तिने साक्षीला प्रश्न विचारलेला असतो, साक्षी, आजपर्यंत जे काय झालंय, म्हणजे या कोर्टामध्ये तुम्ही आल्यानंतर पहिल्या दिवसापासून जे काय झालेलं आहे ते सगळं जरा नीट, सविस्तर आणि खरं खरं सांगा. तेव्हा साक्षी सांगायला सुरुवात करते, आजपर्यंत माझ्याकडून चूक झाली असेल, पण आता मात्र मी जे काय सांगणार आहे ते अगदी सत्य सांगणार आहे आणि यामध्ये कसलीच खोटी गोष्ट मी बोलणार नाही असं साक्षीनं सुरुवात केलेली आहे. तेव्हा दामिनी म्हणते, या केसमध्ये जे काय झाले ते सुरुवातीपासून नीट मला ऐकायचं आहे. तेव्हा साक्षी सांगते की मी जेव्हा बारमध्ये होते तेव्हा बारमधून बाहेर पडले आणि बारमधून बाहेर पडल्यानंतर मी पुन्हा बारमध्ये आलेले होते. आता त्या मधल्या वेळामध्ये तिनं काय केलेलं असतं हे मात्र अजून साक्षीनं सांगितलेलं नाहीये. साक्षी एक एक गोष्ट सांगत आहे. त्या मधल्या वेळामध्ये तुम्ही कुठं होतात त्याबद्दलच तुम्ही खोटं बोलला होतात ना साक्षी, ते देखील कोर्टाला सांगा. साक्षीला कळत नाही की नक्की ही असं का बोलतेय, कारण ही तर चक्क आपल्या विरोधात बोलते असं साक्षीला वाटत असतं. साक्षी म्हणते, हो, आणि त्यासाठीच मी शिवानीला उभं केलेलं होतं. शिवानीने मला त्या वेळेमध्ये पाहिलेलं होतं असं मी कोर्टात सांगितलेलं होतं. सर्वजण साक्षीचं बोलणं अगदी शांतपणे ऐकतायत, कारण साक्षी एक एक गोष्ट उलगडत चाललेली आहे. तेव्हा ती म्हणते की त्यानंतर शिवानी मात्र कोर्टात येऊन तिने सत्य सांगितलं आणि तिने सांगितलं की मी साक्षी शिकरे यांना ओळखत नाही, मी त्यांना पाहिलेलं नाहीये. तेव्हा अर्जुन ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणतो, या गोष्टीवर माझं ऑब्जेक्शन आहे. शिवानी यांनी हे जरी सांगितलं असलं तरी मी ते सिद्ध केलेलं आहे. त्याचबरोबर नंतर साक्षी म्हणते की मी विचारे याला देखील उभा केलेलं होतं. अथर्व विचारे माझा भाऊ आहे असं देखील मी कोर्टामध्ये सांगितलेलं होतं आणि त्याच्याच पोस्टमॉर्टमसाठी आणि अंत्यविधीसाठी मी त्या हॉटेलमधून बाहेर पडले होते असं देखील सांगितलेलं होतं. पण ती गोष्ट देखील खोटं असल्याचं कोर्टामध्ये परत सिद्ध झालं होतं, कारण अथर्व विचारे याने ती माझी बहीण नाहीये आणि तो जिवंत आहे हे कोर्टामध्ये सिद्ध केलेलं होतं. तेव्हा दामिनी देशमुख म्हणतात की हे सगळं सत्य आहे. आता जे काही बोलते हे सगळं सत्य आहे. तेव्हा अर्जुन उभा राहतो आणि म्हणतो,
हे सगळं कोर्टामध्ये मी सिद्ध केलेलं आहे. त्या वारंवार खोटं बोलत होत्या, पण यासाठी त्यांनी कोर्टाचा खूप वेळ खाल्लेला आहे आणि ते मी सिद्ध केलेलं आहे. तेव्हा दामिनी देशमुख म्हणतात, "ठीक आहे, तुम्ही हे सिद्ध केलेलं आहे. त्या खोटं बोलत होत्या, हे सिद्ध झालेलं आहे. आता त्यामुळं तुम्ही मध्ये न बोललेलं चांगलं होईल." अर्जुन खाली बसतो. चैतन्य त्याला समजावून सांगतो, की "आता तू शांतपणे बस. ते नक्की काय करणार आहे ना, ते अगोदर आपण समजावून घेऊया." आणि आता साक्षी जज साहेबांकडे पाहत आहे. साक्षीला कळत नाहीये, की ही दामिनी नक्की काय करतेय? माझ्या बाजूनं बोलतेय का माझी वाट लावतेय? कारण आता मी खोटारडे आहे, हे तिनं वारंवार कोर्टामध्ये सांगायला लागलेलं आहे. तेव्हा पुढचा शब्द बोलत असतानाच साक्षी तिला थांबवते आणि म्हणते, "प्लीज मला आता खोटारडी-खोटारडीसारखं म्हणू नका, कारण त्यामुळे माझ्या मनामध्ये ट्रॉमा तयार झालाय." तेव्हा दामिनी म्हणते, की "त्यामध्ये काय ट्रॉमा? तुम्ही खोटं बोलला आहात तर बोलला आहात. त्यामध्ये वाईट वाटून घेण्याचं काय कारण आहे?" पण आता साक्षी म्हणत असते, की "मला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं." तेव्हा दामिनी म्हणते, "जज साहेब ही गोष्ट नोट करून घ्या. माझ्या आशिलाला खोटं बोलल्याचं वाईट वाटत आहे. म्हणजे नक्कीच तिच्या मनामध्ये चांगले विचार आहेत म्हणूनच तिला खोटं बोलल्याचं वाईट वाटतंय." इकडे कोणालाच कळत नसतं, की अजून दामिनीचं काय चाललंय. प्रिया देखील घाबरून गेलेली आहे. नक्की ही बाई काय करणार आहे? असं ती रविराजला विचारते. रविराज म्हणतो, "तिची चाल तुला कधीच कळणार नाही. ती बाई खूप पोहोचलेली आहे. नक्कीच तिच्या डोक्यामध्ये काहीतरी भलतं प्लॅनिंग असणार आहे, म्हणूनच ती असे प्रश्न विचारत आहे." आता दामिनी म्हणते, "आता मला सांगा, की तुम्ही खोटं का बोललात ते?" तेव्हा साक्षी एकदम सर्वांकडे पाहू लागते आणि साक्षीने अगदी बरोबर तिला जे दामिनीनं शिकवलंय तेच सांगितलेलं आहे. साक्षी शिकरे म्हणते, की "आता मी कोर्टाला सांगू इच्छिते, की आजपर्यंत मी खोटं का बोलले ते." दामिनी म्हणते, "तेच तर आम्हाला ऐकायचंय. अगदी स्पष्ट भाषेमध्ये आणि माझ्या वकील मित्राला ऐकू गेलं पाहिजे असं व्यवस्थितपणे सांगा." तेव्हा साक्षी सांगते, "हे सगळं मी माझ्या पवार वकील यांच्या सांगण्यावरून केलेलं आहे." तेव्हा दामिनी म्हणते, "काय? मला ऐकू आलं नाही. परत एकदा सांगा." साक्षी म्हणते, "हो, हे सगळं मी माझ्या पवार वकिलांच्या म्हणण्यानुसारच केलेलं आहे. त्यांनीच मला खोटं बोलायला सांगितलेलं होतं." दामिनी म्हणते, "जज साहेब तुम्ही ऐकत असाल, की कोणी खोटं बोलायला लावलेलं आहे. म्हणजे माझं अशील म्हणजेच साक्षी ही आता निर्दोष आहे हे सिद्ध होऊ शकतं. कारण तिनं जे खोटं बोललेले आहे ते स्वतःहून बोललेली नाहीये, तर तिला खोटं बोलायला लावलेलं आहे." आता पुन्हा एकदा दामिनी तिच्यासमोर येते आणि म्हणते, "पण खोटं तर तुम्हीच बोललेलं आहात ना. त्यांनी जरी खोटं बोलायला लावलं असलं, तरी खोटं तुम्ही बोललेलं आहात आणि खोटं बोलणं हे चुकीचं आहे हे तुम्हाला माहिती नव्हतं का?" तेव्हा साक्षी म्हणते, "हो, हे सगळं मला कळत होतं, पण मला खोटं बोलण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण खोटं बोलण्याची शिक्षा ही कमी होती, पण जर का माझ्यावर खुनाचा आरोप होता आणि खून मी केला हे सिद्ध झालं असतं, तर माझं सगळं आयुष्य, करिअर सगळं बरबाद झालं असतं आणि त्यामुळं मी असा विचार केला, जर का मी खोटं बोलताना सापडले, तर शिक्षा किती होईल? पण जर का मी सापडले नाही, तर माझ्यावरचा खुनाचा आरोप, की जो बिनबुडाचा आणि खोटा आणि चुकीचा आहे, तो कायमचा निघून जाईल. या गोष्टीमुळंच मला हे धाडस करावंसं वाटलं." तेव्हा दामिनीने कोर्टाला सांगितलंय, की "जज साहेब, आपण ऐकत असाल, की हे सगळं कशामुळं घडत आहे. माझी अशील जी निर्दोष आहे, तिच्यावर बिनबुडाचे खुनाचे आरोप करण्यात आलेले आहेत आणि त्या खुनाच्या आरोपातून तिला मुक्त व्हायचं होतं आणि त्यामुळे तिच्याच वकिलाने तिला खोटं बोलायला सांगितलं. आता वकिलानेच जर का खोटं बोलायला सांगितलं, तर कोणताही अशील हा खोटं बोलणार जज साहेब असंच मला वाटतंय." अशा प्रकारे तिने स्टेटमेंट दिलेलं असतं. त्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की अर्जुनने एक जबरदस्त प्रश्न केलेला आहे. अर्जुन म्हणतो, "तुम्ही खोटं बोललेलं आहात हे तुम्ही मान्य केलं. बरं, आता हे सगळं वकिलावर आणून तुम्ही सोडलेलं आहे, तर फक्त माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. जर का तुम्ही खोटं बोलत असाल, तर आता एक गोष्ट सत्य सांगा, की तुम्ही रिसॉर्टमधून बाहेर पडलात आणि त्यानंतर 2 तासांनी रिसॉर्टमध्ये आलात. त्यावेळेस 2 तासामध्ये तुम्ही कुठं होता आणि काय करत होता? याचं उत्तर कोर्टात द्या. त्यानंतर मग मी तुम्हाला हा प्रश्न विचारणार नाही." अर्जुनने अगदी योग्य प्रश्न विचारलेला आहे. कारण याच वेळामध्ये खून झालेला आहे. याच वेळामध्ये साक्षी विलासला भेटलेली आहे. याच वेळामध्ये साक्षी ही आश्रमामध्ये गेलेली आहे आणि आता साक्षी जर का खोटं बोलली, तर ती पुन्हा एकदा खोटं बोलते हे सिद्ध करायला अर्जुनला जास्त वेळ लागणार नाही. आता तिला सांगावंच लागणार आहे, की ती कुठं होती ती आणि आता ती जर का खोटं बोलली, तर दामिनी देखील तोंडावर पडणार आहे. दामिनी देखील या प्रश्नाने हादरून गेलेली आहे. पण आता साक्षी नक्की काय उत्तर देणार आहे?
आणि त्यावर अर्जुन तिच्यावर प्रश्नाच्या फैरी झाडून तिला कोर्टामध्ये पुन्हा एकदा खोटारडी कसं सिद्ध करणार आहे ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. पण दामिनी देशमुखची आजची जी काही चाल होती ती आता सर्वांच्या लक्षात आलेली आहे. ती म्हणजे साक्षीला निर्दोष मुक्त करणं. साक्षी खोटारडी असली तरी ते सगळं तिच्या वकिलावर आणणं आणि साक्षी खोटं बोलली म्हणून तिचं जेलमधून तिला बाहेर काढणं हा तिचा डाव होता हे आता सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. पण खरोखरच साक्षी ही वकिलांचं ऐकून खोटं बोललेलं आहे. या गोष्टीमुळे साक्षी निर्दोष मुक्त होईल का? तिनं खोटं बोलल्याची शिक्षा जज साहेब कमी करतील का? ते पाहणं खूपच रंजक असणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.